नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची राजकीय बातमी आहे. उद्धव ठाकरेंचा हट्ट फडणवीसांनी ऐकलाय. ठाकरे समितीवर शिवसेना आमदार नको, उद्धव ठाकरेंची ही ताठर भूमिका होती. तर मिलिंद नार्वेकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांशी त्यानंतर चर्चा करण्यात आली. त्यामुळे शिंदे समर्थकाऐवजी शिशिर शिंदे हे आता या समितीवर असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा हट्ट फडणवीसांनी ऐकला आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली होती. ठाकरे समितीवर शिवसेना समर्थक नको अशी ताठर भूमिका होती उद्धव ठाकरे यांची. शिवसेना फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेवर उद्धव ठाकरेंनी वारंवार आरोप केलेले आहे, गद्दार म्हणून म्हटलंय. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत जोडले गेले. शुभम, उद्धव ठाकरे यांचा हट्ट फडणवीसांनी ऐकलाय. प्रणिता, खरं तर आज 17 नोव्हेंबर आहे आणि 17 नोव्हेंबर निमित्ताने स्वर्गीय हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन देखील आहे. सध्या मी त्याच ठिकाणी आहे, पण मात्र आजच्या दिवसाला एक वेगळं महत्त्व जे आहे ते लाभलेलं आहे. कारण की जे स्मारक बाळासाहेब ठाकरे यांचं उभारण्यात येत आहे त्याला आता परवानगी जी आहे ती मिळालेली आहे. त्याला परवानगी मिळालेली आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे या समितीवर शिवसेना समर्थक नको असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं आणि हेच म्हणणं फडणवीसांनी ऐकलेलं आहे. शिशिर शिंदे हे या समितीवर असणार आहे, शिंदे समर्थक नाही. अर्थातच आत्ताच बातमी जी आहे ती समोर आलेली आहे की उद्धव ठाकरे यांनी जो आहे एक हट्ट केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि तो त्यांनी आता ऐकलेला आहे. ठाकरे समितीवर शिवसेनेचा आमदार नको अशा पद्धतीने त्यांनी सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळेच मिलिंद नार्वेकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांसोबत जी आहे चर्चा झालेली आहे आणि शिंदे समर्थकाऐवजी शिशिर शिंदे जे आहेत हे समितीवर असणार आहे अशीच एक बातमी जी आहे ती आता सध्या समोर येताना दिसून येत आहे. खरं तर आज 17 नोव्हेंबर आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. शिशिर शिंदेंनीही पक्ष सोडला होता आणि त्यावेळी शिशिर शिंदेला ठाकरेंनी गद्दार म्हटलं होतं. मात्र आता शिशिर शिंदे समितीवर कसे चालतायत? अर्थातच यामागे नेमकं काय राजकीय खेळी आहे किंवा मग नेमकं याचं काय कारण असणार आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होताना दिसेलच. पण अर्थातच ज्या पद्धतीने हिरवा कंदील या स्मारकासाठी देण्यात आलेला आहे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता आणि त्याच्यामध्ये आता शिशिर शिंदे यांचीच पुन्हा एकदा वर्णी लागणं हे एक मोठं काहीतरी समीकरण जे आहे भविष्यामध्ये दिसून येणार आहे आणि यासाठीच हे सर्व करण्यात आलेलं एक संकेत जे आहे ते दिसून येत आहे. प्रणिता, शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर उद्धव ठाकरेंचं फडणवीसांनी ऐकलंय. उद्धव ठाकरेंची ताठर भूमिका होती, या समितीवर शिंदे समर्थक नको.